विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की की जय. गुरु गंगागिरी महाराज की की जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज जय. कुठाल गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. जय. स्वामी समर्थ महाराज की जय. वृत्तीनाथ महाराज की जय. जय. हर हर महादेव. बोल बोलता वाटे सोपे करणी करिता तीर कापे नव्हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोच एकच सोशी तुका म्हणे करुणी द्यावी त्याचे पाय माझे जीवी. नव्हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी मधिवाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कैलासराना शिवचंद्रमौळी इंद्रमाथा मकुटे झाडे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी. बोल बोलता वाटे सोपे करणी करिता तीर कापे. वैराग्याच्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत पण त्याप्रमाणे आचरण करणं फार अवघड. त्याप्रमाणे आचरण करताना घाबरगुंडी उडते. बोलायला काय लागत नाही. सावटीचे बोल जनरंजवणे खोल करमा. बाबाजी शिवाजी त्याच्यामुळे देत होते ना. वैराग्य काय आहे? वैराग्य बोलायचा विषय नाही. साधू वैराग्य जगत असतो. वास्तवात त्याचं जीवनच वैराग्यपर असतं. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे होणे नाही म्हणले नाही का. संतांचं वर्णन केलंय. केले दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या ते कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. बोलायला काय कोणी काही बोलत नाही का. माझा आत्मा ऐक माझच ऐक म्हणून हे बोलतो अधिकार नसताना. पण ज्या वेळेस तसं वागण्याची बोलेचायसा आली त्याची वंदावी पावले. जसं बोलतो तसं चालणारे किती सापडते. मोकार बोलणारे किती काही.
पाठीमागं काय करतोय भगवंताला माहिती नाही का? हम्म. त्याला माहिती. हा. हे बोलणं एक, वागणं एक, करणं एक हा विषय वेगळा. पण जो जसं बोलतो तसं वागतो त्याची वंदावी पावले म्हणजे नाही का? हा. वैराग्याच्या गोष्टी वरून वरून काय वैराग्य कळणार आहे? वैराग्याचं सोंगानं नाही जमत नसतं. हम्म. वरून लय वेशावरून नाही वैराग्य कळत नसतं. वैराग्य अंगी बांधलं पाहिजे ते. ती कृपा आहे भगवंताची, ती आतून येत असतं. ते काय असतं सोंगानून येत असतं काय? हा. वैराग्य हे भगवंताच्या कृपेनं प्राप्त होत असतं. त्याचा प्रसाद येतो. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणेची नाही. तिथं ज्ञान थांबत नाही ना हा. वैराग्य नसल्यावर. हा. वैराग्य फार परमार्थामध्ये. वैराग्याचा आज निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा आहे. आज एकादशी आहे, मकर संक्रांत आहे, बरेच पर्वकाळ आज. देव तिळी आला, जीव गोडी गोड झाला नाही का? हम्म. साधला पर्वकाळ गेला, अंतरीचा मळ. ते सगळ्यात महत्वाचं आहे. अंतःकरण शुद्ध होणं हा. तरच गोड होईल. तसं कसं काय होईल? हा. गुळ खाऊन गटकाभर होईल गोड नाही का? हा. लौकिकातला विषय हा. हा. खरं जर गोड व्हायचं असेल तर भगवंताचं गोडाचं नाम घ्यावं लागेल. हम्म. भगवंताचं नाम गोड, भगवंताचं रूप गोड. आणि वैराग्याचा कळस म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. आता ते भोले बाबाचे हा. त्यांच्या वैराग्याला काही सीमा आहे का? हम्म. वैराग्याचं प्रतीक आहे ना, भस्मरुटी रुंद माळा. त्यांच्या अंगाला उटी दुसरी कोणती नाही. भस्म उटी रुंद माळा, ती त्रिशूळ नेत्र ज्वाळा. गजे चर्म व्याघ्रांब कंठी शोभे वासुकी हार. वैराग्य आहे हा निवृत्तीनाथ महाराजांचा. वैराग्याच्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत, पण त्याप्रमाणे आचरण करताना घाबरगुंडी उडते. सहज वैराग्य स्थितीत राहता येईल इतके सोपे नाही. कोणी आम्ही वैराग्यशील आहोत असे सांगू लागले तर त्याचे बोलणे आम्हाला खरे वाटत नाही. वैराग्य काय तुकाराम महाराजांना जर कोणी सांगितलं असलं आम्ही लय वैराग्य, तुकाराम महाराजांच्या पुढे काय वैराग्य टिकायचे? तर तीच वैराग्याची महामेरू आहे. त्यांना काय वैराग्य सांगायची गरज आहे? अभंग आहे ना महाराजांचा तो, जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जोवरी त्याचे दर्शन झाले नाही. जोहरी सुंदर वनिता केली नाही बाळा. तुकाराम महाराजांची गाठ पडेल नाही तर वैराग्याच्या गोष्टी. तर वैराग्य म्हणजे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांची गाठ पडल्यावर दगदगीत वैराग्यच आहे ना ते. काय वैराग्य? ग्रहस्थी महात्म्याचं वैराग्य. संन्यासी जिथे लोटांगण घालते त्यांना सामान्य वैराग्य असतं का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सामान्य वैराग्य नाही. रामेश्वर शास्त्री म्हणजे काय सामान्य आहे का? नाही. रामेश्वर शास्त्रीचे अभंग बरेच आपल्या गाठ्यात. रामेश्वर शास्त्रीचे अभंग आहे आपल्या गाथ्यामध्ये. फार मोठे अधिकारी. असा अधिकारी रामेश्वर शास्त्री तुकोबारायला लोटांगण घालतो म्हणजे तुकोबारायचं वैराग्य साधा असतं का? नाही. छत्रपती सारखे त्यांच्या दर्शनाला येतात, सामान्य वैराग्य असतं का? दगदगीत वैराग्य, दगदगीत.
बोलायला काय लागतं. हम्म. जसे कोणी एकाच विषयाचा प्रत्येक घास खाण्यास दुःख होते, तद्वत वैराग्य स्थितीत राहण्यास क्षणोक्षणी दुःख आहे. तरी ते जो सहन करतो तो धन्यवाद. हम्म. वैराग्य हे सगळ्यामध्ये राहून वैराग्यात राहायची सोपी गोष्ट नाही ना. हा. कुठं वयात जाऊन पडला मग त्याचं काय वैराग्य विशेष नाही का. हा. पण हा सगळ्यात राहतोय, निराळा राहतोय, म्हणून त्याला काय ते वैराग्य एक नंबर सांगितलं ना. हम्म. विवेकासहित वैराग्याचे बळ ते मोकारे वैराग्य तामस त्याच्यात टाकले की संतांनी. हा. तामसी वैराग्य म्हणजे ते काय जगाच्या कल्याणाकरता काय उपयोगी त्यात. हम्म. विवेकासहित वैराग्याचे बळ, सात्विक वैराग्य यांच्यातच राहायचं. इतकंही नाही त्यांना परमार्थाला लावायचं नाही का. हा. काय काय कोणाचे दुःख नाही, काय काय जरा असतात, काय भगवान जाणे हा. कोणाचं काय दुःख ना सगळी असे त्यांच्याकडे. पण तरी सगळ्यांचं समाधान करून कोणालाही न चिटाकता कोणा आपल्या महिम्यात राहतात, हे वैराग्य. विष काय सामान्य आहे का पचवायचं. नाही ना. कोण काय बोलन, कोण काय करीन सांगता येत नाही धर्मकार्यामध्ये. हा. जसे कोणी एका विषयाचा प्रत्येक घास खाण्यात दुःख आहे, तद्वत वैराग्य स्थितीत राहण्यास क्षणोक्षणी दुःख होते. वैराग्याची लक्षणं फार वेगळी. त्याला ती सद्ग्रंथ वाचले, त्याच्यातले काही लक्षण आपल्यात आले तरच ते वैराग्य कळत. वैराग्याचे काय एखादा ग्रंथ जरी लिहिला ना वरून नाही वैराग्य कळायचं ते. ग्रस्तीचं तर कोणत्या जन्मात कळायचं नाही. आमचं कोबराचे ग्रस्ती तो धन्य. कोण धन्य? कोण धन्य? त्याची बोलणी आम्हाला खरी वाटत नाही. त्याची कोणी एका विषयाचा प्रत्येक घास खाण्यात दुःख होते, तद्वत वैराग्य स्थितीत राहण्यास क्षणोक्षणी दुःख आहे. तरी ते तो सहन करतो तो धन्य आहे. त्यांच्यामध्ये राहून रामदास स्वामी म्हणतात, जनात राही पण जन वेगळं सांगे म्हणे. त्यांच्यात राहतो पण उदाहरणाचं तत्व वेगळं सांगत. तुकाराम महाराज म्हणतात, जो खरोखर वैराग्य स्थितीमध्ये राहून दाखवेल त्याचे पाय मी आपल्या चित्तात ठेवेन. किती आवडत होतो वैराग्य स्थितीत राहत होतो. इकडे म्हणले तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा फार नाही. गीता भागवत वाचितोय, पांडुरंगाचं चिंतन करतोय, इथं वैराग्य जो धारण करतो म्हणले ना, तो वैराग्य स्थितीमध्ये राहून दाखवेल त्याचे मी पाय, त्याचे पाय मी आपल्या चित्तात ठेवीन. कोणाचे हे जो वैराग्य स्थितीत राहीन तो बोलणार नाही. बोलणार नाही. म्हणजे वैराग्य तुकोबरायला किती आवडत आहे. आणि विरक्तीमध्ये जे सुख आहे, विरक्तीमध्ये जे आनंद, ते राजाला सुद्धा नाही म्हणले. वैराग्य स्थितीमध्ये जो सात्विक सुख आनंद जे असतं ना, सम्राटाला नाही, राजाला नाही, विरक्त महात्मा एकांत चिंतनामध्ये जो विरक्त अवस्थेत असतो त्याची स्थिती, त्याचा महिमा, त्याचा आनंद तोच जाणे. आपल्यासारख्याला काय कळणार नाही. असा जो कोणी असन, तुकाराम महाराज म्हणतात, जो खरोखर वैराग्य स्थितीमध्ये राखून दाखवीन ना, त्याचे मी पाय आपल्या चित्तात ठेवीन. बोल बोलता वाटे सोपे, करणे करिता तीर कापे, नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे.
विष खावी ग्रासोग्रासी धन्य तोची एक सोशी. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे ना. हीची माझी उपासना लागे संतांच्या चरण. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. महाराज म्हणतात भिकारी होईन पण वारकरी होईन. हा. म्हणजे वारीवरचं प्रेम प्रगट होत याच्यातून. सर्व वैभव टाकून पंढरीची वारी करण्याकरता मी भिकारी होईन. भिकारी पण वारकरी होईन. सगळं वैभव टाकून वारीला किती महत्व दिलं या संतांनी. माझ्या देवीची आवडी पंढरपुरा नेन गोडी. पांडुरंगी मनरंगी गोविंदाची गुणी. ते सगळ्या संतांचं कारण एक धर्म प्रसाराचं कार्य होतं ना त्यांना. हा. भागवत धर्माची पताका भागवत संप्रदायाची पताका या सगळ्या संतांनी एकत्र आले नाही. वारीच्या निमित्तानं 18 पगड जाती एकत्र आल्या आणि सगळ्यांना एकत्र करून सोपा मार्ग भगवंताचं भक्ती. कारण धर्माचं कार्य मोठं होतंय दिंडीमध्ये. किती लोकांचं कल्याण होतं. भोळे भाळे ज्याला काही माहिती नाही खुशाल भजन करत्या माळकरी होत्या मार्गी लागतात. ज्यांच्याकडे आहे त्यांना वैराग्य प्राप्त होतं. अंतःकरणात प्रेम उत्पन्न होतं. भजन पूजनाची आवड निर्माण होती आणि जीवन बदलून जातं. हे पंढरीची वारी हे फार मोठं धर्माचं कार्य आहे. जशी उत्तर भारतात कावड यात्रा. इतकं मोठी कावड यात्रा असते काही मापच नाही त्याला. कशी आपली कावड यात्राच आहे नाही का. पंढरीचा सोहळा म्हणजे लईच मोठा सोहळा. होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. हाच माझा नेम आहे आणि हाच माझा धर्मही पण आहे. नियमही तो आणि धर्मही तो. भगवंताचं नामस्मरण करणं हाच नियम आणि तोच धर्म. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ कया जवळी. आणि मग त्याचा कर्म धर्म नारायण होतोय ना. मला म्हणले माझा नेम धर्म हाच माझा नेम धर्म की मी नेहमी मुखाने विठोबाचे नाम घ्यावे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आता काही काही लोक कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजनच घेते नाही. ऐकणारे आळसून जाते. ऐकणारे आळसून जाते. आणि कीर्तनाचं खरं तर ते महत्वाची गोष्ट आहे भजन. मूळच गाभाच भजन आहे ना. काय त्यांना काय अडचण काही ते बिचाऱ्यांना प्रवाच्या नावाने लोक फार जांभळ्या खेळतात तरी भजन घेत नाही. काय मूळ प्रधान साधन आहे नामस्मरण. बाकीच्या गोष्टी त्याला पूरक आहे पण मेन साधन आहे नामस्मरण. म्हणून महाराज म्हणले
फोन म्यूट करा सगळ्यांनी. विठोबाचे नाम विठोबाचे नाम घेन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे मुखाने विठोबाचे नाम घ्यावे. नाम गोड आहे, नाम गोड आहे तरच मग जीव गोडी गोड झाला नाही का. देव केळी आला म्हणजे तो नामाशिवाय कसा हातात येईन. हरी आला हाता म्हणजे देव केळी आला. भगवंत आपलासा केला कशानं, मुखाने विठोबाचे नाम घ्यावे. नाम नाम गोड, भगवंताचं नाम फार गोड. संत चरणावर मस्तक ठेवणी माझी उपासना आहे. जगद्गुरु तुकोबांची उपासना. जगद्गुरु तुकोबांची उपासना पाहिली का काय. हेची माझी उपासना लागे संतांच्या चरणा. संतांची पायी माझा हा विश्वास. संतांवर त्यांचा विश्वास, त्यांची उपासना. खूप बरं. कोणी बी आलं मस्तक हे चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माथा चरण साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावं तरी. त्यांच्या मस्तकावर, त्यांच्या वचनावर, त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर नाही का. हीच माझी उपासना आहे म्हणली. तुकाराम महाराज म्हणतात देवा अशा प्रकारची माझी भोळी सेवा आहे. आणि हेच देवाला आवडतात ना. मग देवाला काय लय पंडितांनी शास्त्री आवडत नाही. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. आपण ज्या व्यक्तीशी अति प्रियावळी तुळसी बुका, ऐशी प्रीती करी भोळ्या भाविका. नामापद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदित ते. पंढरपूर जे भीमा तटी. भोळी सेवा, भोळी सेवा आहे माझ्यावाली. म्हणून पंढरीचा होईन भिकारी, पंढरीचा वारकरी. हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम. हीच माझी उपासना लागे संतांच्या चरणा. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. आता पंढरीची वारी आहे माझ्या घरी. फार मोठी परंपरा आहे नाही का. साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्याची सरली अर्धार. झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग काही वय चिंता. तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी, त्याची सरली अर्धार. झाला सफळ संसार व्यापार. व्यापार व्यापारामध्ये फायदा झाला पाहिजे का तोटा झाला पाहिजे. फायदा. महाराज म्हणजे दयाचे ऐक धरणे. त्याची परत बशी काय म्हणे. अरे ज्याला संसारचा व्यवहार करता नाही आला त्याला परमार्थ तरी कसं काय व्यवहार करता येईल म्हणे. परमार्थ काय सोपा वाटला का. लोकांना असं वाटतं परमार्थ लय सोपा आहे नाही का.
हा. नाही, नाही, नाही. परमार्थ काय त्याला बुद्धी लागते. ज्ञानेश्वरी जशी मध्ये घुसत असते काय गाथा तसा माथ्यामध्ये घुसत नाही ना. हम्म. पीएचडी केली काही काही मी याच्यावर हा. अभंगावर ज्ञानेश्वरीवर. ते काय विद्यापीठ पीएचडी कोणता द्यायला येडे बिडे काय ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान आहे ना ते. हम्म. भौतिक ज्ञान नाही ते दिव्य ज्ञान आहे. दिव्य ज्ञान आहे. मनाला समाधान करणारं ज्ञान आहे. माथा शांत करीत असतो गाथा. ज्याने आपल्या हृदयात हरी साठवला त्याची जन्म मृत्यू रूपी जरदार संपली आणि त्याने केलेला परमार्थाचा व्यवहार फलद्रूप झाला. काय येरधार संपणं आणि हृदयात देव साठवणं याचा संबंध असा आहे. रात्रीच पाहिलं हृदयात तर सगळ्यांचेच आहे पण तो सामान्य रूपात आहे ना. हा. विशेष रूपानं त्याच्यावर साक्षात्कार होतो. विशेष रूपानं अंतःकरणात त्या भगवंताचा साक्षात्कार होतो. त्यावेळी दुःख नष्ट होतंय ना. हा. यथार्थ ज्ञान होतंय का आपलं स्वरूप तर न मरणार आहे. न मरणे निर्विवाद जर संपली ना. हम्म. मागील जन्म मुक्त झालो. आता जन्म नाही म्हणले परत. हा. जे जन्म मृत्यूची येरझार तशी नाही थांबत. यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. खऱ्या सुखाची प्राप्ती. सामान्य रूपानं सगळ्याच आहे पण त्यावेळी तो चित्तात येतो. चित्तातल्या वासना नष्ट होतात. वासना राहतच नाही म्हणजे वासना हरिरूप होतात. त्यावेळेस वासनाच नाही तर जन्म काय मग. हा. जन्माला कारण ती गोष्ट आहे ती राहिलीच नाही ना. हा. जन्माभाव झाला. ज्याने आपल्या हृदयात हरी साठवला आहे. आपल्या हृदयात काय पहिला हरी नव्हता का. होता ना. होता ना. देव व्हायचं नाही देव आहेच त्याची जाणीव करून घ्यायची. हा. तवाने काय सांगितलं मग सांग देवाला. तू काहीतरी होण्याचा प्रयत्न करतोय म्हणले योगाच्या सामर्थ्यावर. हा. पण जे व्हायचं ते झालं नाही म्हणले तू काय बोलतेच होत राहिला. जे व्हायचं ते राहिलं बाजूला नाही भलतच तू हे करीत राहिला. अमका व्हाय तमका व्हाय जे व्हाय हे कर ते कर. मूळ जे वस्तू आहे ती आपल्या जवळच आहे फक्त तिचं ज्ञान करून देतात संत. नाही का. आपल्या हृदयातल्या भगवंताचा म्हणजे साठवला तो मग विशेष रूपानं साठवला. नवीन नवीन त्याचा साक्षात्कार झाला. जाणीव झाली. त्याचं ज्ञान झालं. अनुभव आला त्याचा. ज्याला भगवंताचा अनुभव आला त्याच्या ठिकाणी मृत्यूची भीती राहील का. नाही ना. त्याला भगवंत स्वरूपाता प्राप्त झाली का मी सच्चिदानंद स्वरूप. मी वासुदेव स्वरूपी. मी अमर आहे. न मरणे निर्विवाद अशी ज्याला अनुभूती आली त्याला मृत्यू आहे का मग. नाही ना. त्याची जन्म मृत्यू रूपी येरझार संपली आणि त्याने केलेला परमार्थाचा व्यवहार फलद्रूप झाला. गोपीचंद्राचार्य म्हणले ना अरे म्हणले त्या जालिंदरनाथाने मला अमर करून टाकलं म्हणले. हा. काय तयारी झाली त्याची. हम्म. अमर केलं म्हणले अमर. आपल्या मुलाला उपदेश करते ती. येरझार संपली. हरी हस्तगत झाल्यावर मग भय किंवा चिंता काही नाही.
आणि संताचं एवढंच गेलेलं असतं, बाकी काही नाही. हा संतांची हीच गोष्ट गेलेली असती. संतामाईला आठवण आली का निघायच्या संतामाई. आता ते विधीच निंबोरं पलीकडं सद्गुरूंचं गाव, नदी अशी. रात्री जरी आठवण आली तरी निघायच्या माई. देवावरच नाही म्हणल्यावर काय भीतीचा विषय राहिला का तिथं? नाही ना. भय नाही आणि चिंता नाही. मग अशा पाण्यातून चालल्या एक दिवस पलीकडे जायचं, सद्गुरूंची आठवण आली आणि मग एक साप पाण्यामध्ये माईंला डसला, तोडला असं. आता माईंला वाटलं असं काहीतरी, घरला फेकून दिलं, गेल्या. बाबांचं दर्शन वगैरे झालं, पाहिलं तर ते पायाचं ते असं तोडेल. माई काय झालं पायाला? म्हणले त्या मेल्यानं घरलं होतं तिला फेकून. म्हणले तुला सर्पदोष झालेला दिसतो, तू मरशी ना म्हणले. हरी हस्तगत झाल्यावर मग भय किंवा चिंता राहत नाही. चिंता तर कवाच पळून जायला राहते, पण भय सुद्धा राहत नाही. म्हणजे माईला भीती कुठे आहे? तुला आता जावं लागेल तिकडे, फिरवायचं तिकडे, वारा येतं तिकडे, तुला उतरायला असं तसं. भीतीच नाही ना. इथं गुरु गारुडी आला धावणी, सगळं हित आहे. म्हणले काही नाही, भीती नाही, काही नाही, काही नाही. मग तिची निष्ठा पाहिल्यावर म्हणले मग कर चिंतन. बस बसल्या माई चिंतनाला बराच वेळ काय करीन, विष तिचं नाही का, या ब्रह्मविद्येच्या पुढे विष काय करीन. निष्ठा आहे ना तेवढी, काहीच नाही झालं माईंला. हरी हस्त झाल्यावर मग भय किंवा चिंता राहत नाही जीवनामध्ये. ही खरी पावती आहे. जीवनातली भीती जाणं हे बोलणं वेगळं आणि मग वैराग्याच्या गोष्टी बोलायला काय लागत आहे? परिस्थितीच्या गोष्टी सांगायला लय सोपं ना. दुसऱ्याला सांगायला. गेली होती ना. प्रल्हादाची भीती गेली तर त्याला एवढ्या विषारी सर्पामध्ये टाकून दिलं होतं मध्ये. त्याला जे दिसायचं ते सर्प विंचू नारायण. अग्नी टाकला, अग्नी नारायण. हत्तीच्या पायाखाली दिलं, हत्ती नारायण. त्याच्यामुळे जर त्याला तो नारायणाचं दर्शन होतं तर त्याला मारीन कसं, तोच आहे ना. प्रल्हादाला कुठेही नारायणच दिसत होता ना. खांबावरी लात मारली दुर्जेने, तंबी नारायण प्रगटले. त्याच्या भावाकरता प्रगट झालाय. सामान्य स्वरूपात नारायण सर्वत्रच आहे, पण मग तो विशेष रूपानं प्रगट झाला ना भक्ता करता. हे जे क्रोधी, अविश्वासी जे लोक आहे, अधर्मी लोक आहे, त्यांच्या करता ते चमत्कार आहे. प्रल्हादा करता नाही. प्रल्हादाला सगळ्याच दिवस राहिला नारायण, त्याला काय घेणं आहे. हरी हस्तगत झाल्यावर मग भय किंवा चिंता नाही ना. एवढं घालण्याकरता तर आपल्याला एवढा आटापिटा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्ताच्या ठिकाणी कोणताही विकार ठेवत नाहीत. देव स्वतः त्याच्या अंतःकरणात विकार ठेवत नाही. तो स्वतःच येऊन राहतो, मग विकार तरी कसा राहील. किती मोठा फायदा आहे. 60विला हरी हृदय मंदिरी. कसं आपल्याला साठवायचं आहे म्हणजे नामस्मरण करायचं. उघडच या 60विला हरी. आणि आवरलंय आमचं. 60विला हरीजी हृदय मंदिरी, त्याची सरली यरधार झाला सफल व्यापार. हरी आला आता मग कैसी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी, त्याची सरली यरधार
झाला सफळ व्यापार. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. जय